नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांच्या विरोधात चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। मोरे यांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावत सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव येथील बचत रकमेत 2017 ते 2020 या कालावधीत 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तसेच कार्यकारी अभियंते ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरित करतात व माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करतात। तसेच कुसुंब रोड ते दसानीपर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसताना सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच रस्त्यावर दुसऱ्यांदा निधी खर्च करत असल्याचा आरोप मोरे यांनी लावला आहे। या सर्व आरोपांवर ACB म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीची मागणी करत मोरे हे उपोषणावर बसले होते। दरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यानुसार त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली। प्रदीप मोरे आपल्या म्हणण्यावर ठाम होते व उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते। आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना उपचाराची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले। त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी IPS सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गानापुरे यांनी मोरे यांची समजूत काढत त्यांना उपोषण मागे घेण्यास तयार केले। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अली इनामदार देखील उपस्थित होते। पण मी उपोषण तात्पुरते स्थगित करत आहे। प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास व भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण सुरू करेल असेही मोरे यावेळी म्हणाले। प्रदीप पोपटराव मोरे, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता, काल 6/6/2024 पासून बेमुदत आमरण उपोषणाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात उपोषणाला सुरुवात केली होती। परंतु कालपासून बेमुदत आमरण उपोषण चालू असताना माझी तब्येत खालावली तर DYSP गुंजाळ साहेब यांच्या विनंतीला मान देऊन स्वतःची तब्येत चांगली पाहिजे तर तब्येतीची काळजी त्यांच्याकडे डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्या ॲडमिट सांगतायत तर मी पहिले उपचार घेतो। उपचार घेण्यासाठी मी माझं उपोषण तुर्तास स्थगित करतोय आणि 15 ऑगस्टपर्यंत या पत्रावर ठोस काहीतरी यांच्या वरिष्ठांनी प्रादेशिक अभियंता, त्यानंतर अधीक्षक अभियंता, मंत्रालयातले मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव यांनी जर नाही यांच्यावर ACB मार्फतीने कारवाई केली या मुद्द्यांना धरून तर मी येणाऱ्या 15 ऑगस्ट 2024 रोजी यांच्या दालनात म्हणजे दालनातच किंवा पोर्चेमध्ये उपोषण या अशाच पद्धतीने बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। आता मी गुंजाळ साहेबांच्या विनंतीला मान देऊन तुर्तास स्थगित करतोय आणि पहिले उपचार घेतोय, पहिले तब्येत बरी करतोय आणि थांबतो। आणि आपला सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती की हा माझा व्हिडिओ, ही माझी तब्येत, ही मंत्रालयातल्या सचिवांपर्यंत माझी कंडिशन जायला पाहिजे। कारण या मुजोर प्रशासनाला माणूस मेला तरी काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती झालेली आहे। 4 वेळेस उपोषण आणि तरी कुठलं ठोस पाऊल उचललं जात नाही। कारण एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यावर सुद्धा हे लोक ज्यांच्या विरोधात ही कारवाई म्हणजे ज्यांच्या विरोधात माझं उपोषण आहे, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनाच माझ्याजवळ निवेदन घेऊन पाठवते। ही शोकांतिका आहे। आता बोलण्यासारखं खूप आहे पण माझी परिस्थिती नसल्यामुळे मी तुर्तास थांबतो। फक्त ही माझी जे म्हणणे, माझे जे विचार आहेत तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि मंत्रालयात सर्व सचिवांपर्यंत पोहोचावेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे।
उपोषणकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे 30 करोडपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार 2017 ते 2020च्या कार्यकाळात झाला आहे। याबद्दल तुमचं काय म्हणणं? याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण की हा विषय फार जुना विषय आहे। 8 वर्ष 9 वर्ष जुना विषय आहे आणि त्याच्यावर काही चौकशी असेल तर ती वरिष्ठ स्तरावर चालू आहे आणि ती त्यांच्या स्तरावर चालू असल्याने माझ्याकडनं कोणतंही भाष्य करणं ते चुकीचं होईल। ज्यावेळेस कार्यवाही त्याच्यावर पूर्ण होईल तर ती जनतेसमोर येईल तिकडे। पुढचा प्रश्न। कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव हे ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरित केला आहे। कार्यकाळ 2019 ते 2024। हे बोलणं थोडंसं काय म्हणतात त्याला, हे अतिशयोक्ती आहे, कारण की कोविडपासून पैसेच येत नाही आहे, निधी शासनाकडे जास्त उपलब्ध नाही आहे, फार कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो, तर सगळ्यांना न्याय द्यावा लागतो। आणि कार्यकारी अभियंता ही पद अशी आहे की 1-2 लोकांना पैसे देणं आणि 4 लोकांना पैसे देणं हे काही त्यांना पॉसिबल होणार नाही, कारण की सगळ्यांना न्याय द्यावं लागतं। त्यामुळे हे म्हणणं थोडंसं अतिशयोक्ती वाटते आणि त्यांच्याकडे तसं काही पुरावा असेल तर त्यांनी सादर करावा। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जनमाहिती अधिकारी देतच नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे, हेही बोलणं थोडंसं अतिशयोक्ती आहे, कारण की वारंवार जे तक्रारदार आहेत, फक्त एकच नाही आहे, मालेगावमध्ये भरपूर लोक तक्रारदार असतात आणि भरपूर लोक माहिती मागत असतात। तर प्रत्येकाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला त्यांची अपेक्षित जे काही त्यांना माहिती पाहिजे असते ती आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो। जे आमच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती आम्ही देऊ शकतो, जी उपलब्ध नाही आहे तर तसंही आम्ही त्यांना कम्युनिकेट करतो। कुसुंबा रोड फुलेनगर ते दसानेपर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी बाकी असताना तेथे रस्ता बनवण्यासाठी दुसरा निधी खर्च करत आहे। दुसरा निधी कोणता आहे मला नाही सांगता येणार। तिथे नॅशनल हायवेचा रस्ता पहिल्यापासून मंजूर होता, एवढं मी सांगू शकतो। तर या वरील म्हणजे जे 4 मुद्दे आम्ही तुम्हाला सांगितले त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करावी असं त्यांची मागणी होती। मुख्य मागणी त्यांची तीच आहे। तो विषय आमचा नाही आहे, अँटी करप्शन ब्युरोकडे आम्ही थोडी स्वतः मागणी करणार। प्रदीप मोरेंनी मागणी केलेली तर ती आमच्याकडे करून काय उपयोग नाही ना। ज्यांनी जे आरोप आपल्या विभागात केलेले आहेत, माहिती मिळत नाही, कामाची आणि काही आरोप असा आपल्या विभागामध्ये लावतात की कामाच्या अगोदर बिल निघून जाते, कामा निष्कृत दर्जाचे होते पण त्याची चौकशी होत नाही, ठेकेदारावर काय कायदेशीर कारवाई होत नाही, असं आपल्या विभागामध्ये पण चालू आहे। परत मी आपल्याला फार प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ठेकेदाराला ॲडव्हान्समध्ये बिल देण्यासाठी कोणतीही तरतूद नाही आहे। ॲडव्हान्समध्ये बिल देण्यासाठी निधीच उपलब्ध नाही आहे आपल्याकडे। जे कामं झालेली आहे आज मालेगावमध्ये आपल्याला मी सांगू शकतो एवढं की भरपूर आमचं काम जे झालेलं आहे त्याचे भरपूर पैसे अजूनही शासनदारी बाकी आहे। जेव्हा पैसे येत नाही आहे आणि जे काम झालेले आहेत त्यांनाच आम्ही पैसे देऊ शकत नाही तर इतरांना आम्ही ॲडव्हान्स देणं आणि ते थोडंसं अतिशयोक्ती आहे।